बीजेपीचा दलाल दरडाचं करायचं काय? खाली मुंडकावरती पाय. अरे या बीजेपीचा दलाल दरडाचं करायचं काय? खाली मुंडकावरती पाय. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. इम्तियाज अली तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. एक मोर्चा आयोजित केला होता. त्या मोर्चाची जाहिरात लोकमत या पेपरमध्ये होती. त्यामध्ये अर्वाच्य भाषेत जी म्हणजे एकदम शिवराळ भाषा जी म्हणतो आपण, जी एखाद्या ऍड मध्ये लोकमतच्या मोठ्या सारख्या पेपरमध्ये ज्या पेपरला आम्हाला अपेक्षा आहे न्यायाची, त्या पेपरमध्ये अशा भाषामध्ये जर एखादी ऍड असेल, जाहिरात येत असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी आम्हाला जाब विचारायचं आहे लोकमतला की अशी जी भाषा आपल्या पेपरमध्ये वापरली जाते ही सध्या योग्य आहे का, आणि ती पत्रकारितेच्या याच्यामध्ये बसते का, हा सुद्धा आम्हाला प्रश्न या ठिकाणी त्यांना विचारायचा होता. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. लोकमतला आम्ही एक विनंती करतो की तुम्ही ऍड घ्या, तुमचा व्यवसाय करा, लोकांचे प्रश्न मांडा, लोकांच्या जाहिराती घ्या, परंतु ज्या भाषेचा वापर त्या जाहिरातीमध्ये केला जातो ती जाहिरात रद्द केली पाहिजे आणि त्या जाहिरातीवर आपण स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि त्याची माफी मागितली पाहिजे. यासाठी आम्ही या लोकमतच्या ऑफिसला आलेलो आहोत. आपलं नाव? कुणाल खरात. आज या ठिकाणी लोकमत भवन या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. सर्व या ठिकाणी आमच्या भावना दुखलेल्या आहे. ज्या पद्धतीनं पेपरवरती बातमी देत असताना हा आपण विचार करायला पाहिजे. आपण व्यावसायिक माणूस आहे आणि व्यावसायिक माणसानं पेपरमध्ये भाषा कोणत्या पद्धतीने वापरायला पाहिजे. कोणत्याही नेत्यावरती चिखल उतरताना तुम्ही याचा भान ठेवलं पाहिजे का, जेणेकरून आपण कोणत्या नेत्याच्या भावना दुखल्या नाही पाहिजे व त्याच्या कार्यकर्त्याच्या सुद्धा भावना या ठिकाणी दुखल्या नाही पाहिजे. ज्या पद्धतीने लोकमतनं जी जाहिरातीवरती जी पद्धतीने जी दादागिरीची भाषा आणि गुंडप्रवृत्तीची भाषा जी लोकमत पेपरच्या माध्यमातून जी छापली गेली आहे, तर मला एकच विनंती आहे लोकमतला का लोकमतनं पटकन बाहेर यावं, माफी मागा. अन्यथा जर समजा या ठिकाणी जर तुम्ही माफी मागितली नाही तर या ठिकाणी अनेक लोकसंख्या या ठिकाणी वाढेल आणि तुमचा निषेध केला जाईल. या ठिकाणी जाहीर निषेध केला जाईल, जेणेकरून तुम्ही लवकरच्या लवकर माफी मागा आणि या ठिकाणी हे विषय जिथला इथं खतम करा आणि उद्याच्या पेपरला तुम्ही जाहीरनामा म्हणून हा मोठ्या अक्षरामध्ये, जेणेकरून पूर्ण जनतेला, औरंगाबाद शहराच्या पूर्ण जनतेला वाचता आला पाहिजे असा मोठ्या अक्षरामध्ये जाहीरनामा लिहून टाका तुम्ही. माझं नाव काकासाहेब काकडे. जय भीम, जय भारत. माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, मागत कसं भैया जाओ ना, सरकारी चलो फाइट लगाओ. इम्तियाज अली तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. खाली मुंडकावरती पाय. ऑल इंडिया. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.